सात पाच तीन दशकांचा मेळा, एक तत्वी कडा दावी हरी. तैसे नोहे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लगती. अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवाजीने नामविन व्यर्थ, रामकृष्ण पंथ कर्मी येला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, सात पाच तीन दशकांचा मेळा, एक तत्वे कडा दावी हरी. जगत हे 7, 5, 3 व 10 यांचा मेळा म्हणजे समूह आहे. अर्थात 25 तत्वाचे बनलेले आहे. मात्र या सर्व समूहामध्ये एक तत्वाने भरलेली कला, चैतन्य म्हणजे श्रीहरीच आहे. तात्पर्य, या 25 तत्वात्मक जगताचे अधिष्ठान चैतन्यात्मक श्रीहरी हेच एक तत्व खरे आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तैसे नो हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लगती. हा सर्व शास्त्रशुद्ध विचार करणे अति कष्टाचे काम आहे व त्यामुळे अशी शास्त्रविचारांची साधनासुद्धा सर्वांना साधणे कठीणच आहे. मात्र तसे नामस्मरण करणे कठीण नाही. म्हणून ते सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन आहे. ते घेण्याकरता थोडेसुद्धा कष्ट लागत नाहीत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. योग साधनेचा विचार केला तर ती सुद्धा कष्टदायकच आहे. काही साधकांना अजपाजपाची साधना आवडते. अजपाजप म्हणजे न जपा इति ही अजपहा, अर्थात जप न करता स्वाभाविक होणारा जप तो असा की आपले 24 तासामध्ये 21,600 श्वासोच्छ्वास होत असतात. ही क्रिया अवैध चालू असताना प्राणवायूच्या वर येण्यामध्ये व अपानवायूच्या खाली जाण्यामध्ये दोघांची हृदयामध्ये ज्यावेळेस भेट होते त्यावेळेस तेथे सोहम असा जप आपोआप होतो. त्याला अजपा जप म्हणतात. पण त्या जपामध्ये मनाचा निर्धार म्हणजे रूढ निश्चय महत्त्वाचा आहे. अर्थात तो सोहम नादच आहे. यावर अटळ विश्वास असायला पाहिजे. चंचल मनाला या निर्धारातून स्थिर ठेवणे अति कठीण काम आहे. म्हणून ही साधनासुद्धा कठीण आहे, तशी नाम साधना नव्हे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ज्ञानदेवजीनं नामेविन व्यर्थ, रामकृष्ण पंथ कर्मी येला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला तर नामस्मरणा वाचून जगणेच व्यर्थ वाटते. म्हणून सर्व साधना बाजूला ठेवून मी रामकृष्ण नामाच्याच मार्गाने चालत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे